नमस्कार, मी योगिता. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेलं पिठलं. तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता मोहरी टाकली. मोहरीनंतर पण बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा छान परतून घ्यायचा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चालणारी रेसिपी म्हणजे पिठलं. बरेच जणांना पिठलं हे खूप आवडीचं असतं. आपण साध्या सोप्या पद्धतीने मी पिठलं बनवून दाखवते. कांदे छान परतून घेऊ. नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची टाकून झाली की ती हिरवी मिरची परतून घ्यायची. नंतर हळद घालायची. हळद नंतर जिरं लसूणची पेस्ट टाकली. नंतर बेसन पीठमध्ये मी पाणी टाकून पीठ छान असं मोडून घेतलं आहे, जेणेकरून ते कोरडं पीठ टाकायला पाणी गुठळ्या तयार होतात. आणि हे पाणी टाकून झालं की आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी त्यात ॲड करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर, मीठ असं टाकून ते ढवळत राहायचं सारखं, जेणेकरून गुठळ्या त्यात होत नाही. बेसन असल्यामुळे त्याच्यात पटकन गुठळ्या तयार होतात. सारखं हलवत असलं त्याला की त्याच्यात गुठळ्या तयार होत नाही आणि पिठलं हे एकदम सॉफ्ट असं बनतं. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.